योजनेचा 18वा इन्स्टॉलमेंट आणि नमो शेतकरी योजनेची 5वी इन्स्टॉलमेंट बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा झालेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा पण नाही झालेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्ही स्वतः कशा तुमच्या मोबाईलद्वारे हे दोन्ही पण इन्स्टॉलमेंटची स्टेटस जे आहे चेक करू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये नमो शेतकरी योजना स्टेटस हे टाईप करायचं आहे आणि यावरची जी पहिली लिंक आहे बेनिफिशियरी स्टेटस होम यावर तुम्ही क्लिक करून यावर तुम्हाला डेस्कटॉप साइट जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच प्रकारे इथे कॅप्चा एंटर करून गेट मोबाईल OTP वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईल जो पण रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक OTP पाहायला मिळेल। तो तुम्ही OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे असा एक इंटरफेस ओपन मिळेल। यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचं जे 5वी इन्स्टॉलमेंटचं स्टेटस आहे इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ इन्स्टॉलमेंट स्टेटस। तर तिथे जर तुमचा डेटा असेल तर तुम्हाला ती नक्कीच इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा झालेली असेल। आता मित्रांनो आपण बघूया की PM किसान स्टेटस हे मोबाईलद्वारे तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता। यावर सुद्धा तुम्ही पहिला PM किसान स्टेटस तुमच्या मोबाईल क्रोमवर तुम्हाला एंटर करायचा आहे। फर्स्ट लिंकवर क्लिक करून तुम्हाला हे 3 ऑप्शन इथे पाहायला मिळेल, फार्मर, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, eKYC आणि नो युअर स्टेटस। तर तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला असा हा एक इंटरफेस पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला एंटर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा मिळेल। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही आहे, तर वरती एक ऑप्शन आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, कॅप्चा आणि गेट OTP वर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल। तो OTP एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला आपली PM किसान स्टेटस ही साइट ओपन करून नो युअर स्टेटसवर जाऊन हा पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि कॅप्चा सुद्धा एंटर करून इथे गेट OTP वर क्लिक करून तुमच्या पुन्हा रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल। नंतर तुम्हाला तुमची पूर्ण शेतकऱ्याची पर्सनल डिटेल आणि सगळ्यात लास्टमध्ये इथे तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट डिटेल आहे जसं की 18वा हप्ता, 16वा, 15वा त्याचं स्टेटस तुम्हाला दिसेल। बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे 18व्या ठिकाणी FTO प्रोसेस आणि ग्रीनमध्ये राईट टिक दिसत आहे, म्हणजे तुमचं जे पेमेंट जे आहे ते प्रोसेस झालं आहे आणि तुम्हाला लवकरच जे पेमेंट आहे ते तुम्हाला बँकेकडून भेटून जाईल। तर मित्रांनो असा हा आपला आजचा व्हिडिओ होता। धन्यवाद।